श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये कंसाने आपला शत्रुवत असलेल्या जे वसुदेवाचा 8वा अपत्य होतं ते आपला शत्रू आहे, तो भगवान विष्णूच आहे, आणि त्याच्यापासून बचाव करण्यासाठी त्याने नाना प्रकारच्या युक्त्या केल्या। परंतु शेवटी भगवान हे गोकुळात आले, वसुदेवांबरोबर तिथून योगमाया आली आणि तिने जो कंसाला शेवटचा उपदेश केला होता की तुझा काळ अन्यत्र कुठेतरी वाढत आहे, मूर्खा, तू हा जो काही प्रयत्न करतोस तो व्यर्थ आहे, आणि ती माया भगवती कंसाच्या हातून गुप्त झाली। विंध्य पर्वतावर जाऊन तिने निवास केला आणि भक्तांच्या रक्षणार्थ, भक्तांच्या इच्छा पूजन करण्यासाठी, भक्तांच्या ज्या काही इच्छा असेल, मनोकामना असतील, ते पूर्ण करण्याचं काम ती जगदंबा आज तागायतपर्यंत करीत आहे। या घटनेचा कंसावर अतिशय परिणाम झाला। त्याला जेव्हा एवढी काळजी घेऊन आपल्या प्रयत्नांना अपयश आलं हे लक्षात आलं, तेव्हा तो थोडा अंतर्मुख झाला आणि आकाशवाणीने आपल्याला फसवलं की जे देवकीच्या विवाहाप्रसंगी आकाशवाणी झाली होती तिच्यावर विश्वास ठेवून मी हे पाप केलं, असं त्याचं मन त्याला सांगू लागलं। आता झालं गेलं, तो एवढे सर्व प्रयत्न व्यर्थ केले। मग त्याला वाटलं की आपण गुन्हेगार आहोत, देवकीचे, वसुदेवाचे, त्यांची क्षमा मागितली पाहिजे। परंतु कशी क्षमा मागणार? त्याच्या मनामध्ये सारखा वैचारिक गोंधळ निर्माण झाला आणि तो दैवाला दोष देऊ लागला, आपल्या दैवाला दोष देऊ लागला। या आकाशवाणीमुळेच हे सर्व घडून आलं, आणि दैव हे दैवाला 5वा पुरुषार्थ म्हणतात। दैव हे माणसाला काही समजत नाही, हे सगळं अज्ञात आहे, कितीही काळजी घ्या, आणि तो दैवाला दोष देतो। हा दैवाचा खेळ निराळा, हा दैवाचा खेळ निराळा, नाही कुणाचा मेळ कुणाला, नाही कुणाचा मेळ कुणाला, हा दैवाचा खेळ निराळा, नाही कुणाचा मेळ कुणाला, नशिबा आधी कर्म धावते, दुःख शेवटी पदनाला, हा दैवाचा खेळ निराळा, हा दैवाचा खेळ निराळा, सुखदुःखाच्या सारी पटावर खेळ खेळतो असाच ईश्वर, सुखदुःखाच्या सारी पटावर खेळ खेळतो असाच ईश्वर, या खेळाचे ज्ञान खरोखर, या खेळाचे ज्ञान खरोखर, अजूनही नकळे कोणाला, हा दैवाचा खेळ निराळा, हा दैवाचा खेळ निराळा, नाही कुणाचा मेळ कुणाला, नशिबाधी कर्म धावते, दुःख शेवटी
पदराला, हा दैवाचा खेळ निराळा, हा दैवाचा खेळ निराळा. हा दैवाचा खेळ आहे. या दैवयोगामुळेच मी माझ्या बहिणीला शत्रुवत समजलो, तिच्या येणाऱ्या पुत्रांना किंवा अपत्यांना शत्रुवत समजलो, पण माझ्या हाती काहीच लागलं नाही. दैव निरनिराळे खेळ खेळत असतो. इलाज नाही, नियती असं म्हणू आपण. पश्चाताप झाला. कंस धावत धावत त्याने वसुदेव देवकीची चरणावर लोळण घेतली. देवकी, तू माझी लहान बहीण आहेस, क्षमा कर. मी क्रूर आहे, निर्दय आहे. खरं पाहिलं तर मी तुझा भाऊ आणि या तुझ्या झालेल्या बालकांचा मी मामा आहे. परंतु पहा, आकाशवाणीमुळे हे सगळे घोटाळे घडून आले. मी शत्रुत्व केलं, तुम्हाला अतिशय छळलं. आणि एवढं करून मी मिळवलं काय? त्या विष्णूने त्याचं म्हणणं खरं केलं. विष्णूने त्याचं म्हणणं खरं केलं आणि मी या दैवापुढे खोटा ठरलो. मला क्षमा कर. आता कंस हा चरणावर लोळण घेतोय. वसुदेव आणि देवकी काय बोलणार? एकीकडे अपत्यांचा झालेला वियोग, 6 पत्यांचा मृत्यू, बंदिवास, यातना, यांच्या सगळं मनपटलावर उभं राहिलं भगवान विष्णूंनी दिलेलं दर्शन. आणि आता हा कंस आपला बंधू क्षमा मागतोय. काय करावं? आता मागच्या गोष्टी काढून काही उपयोग नव्हता. या दोघांनी, वसुदेव आणि देवकीने, कंसाला क्षमा केली. कंसाने त्यांची कारावासातून मुक्तता केली. सारी ही कर्मगती आहे. उधो कर्मगती है न्यारी, उधो कर्मगती है न्यारी. त्यांनी मोठ्या मनाने त्याला क्षमा केली. हताश झालेला हा कंस राजगृहात गेला. निराशेने पछाडलेला. संकट तर दूर झालं नाही, पण पापाचा बोजा आपल्या माथ्यावर आला. काय करणार? सकाळ झाली. त्याने लागलीच दरबार बोलवला. साऱ्या मंत्र्यांची सभा घेतली आणि रात्रीचा झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. देवीने, या जगदंबेने, अष्टभुजा भगवतीने जी सूचना केली, जी चेतावणी दिली, तीही सांगितली. मंत्र्यांचा सल्ला विचारतोय तो. आता काय करायचं? माझा शत्रू तर आलेला आहेच. याने या पृथ्वी तळावर कुठे ना कुठे तो आहे. आता त्याला कसं काय शोधणार? त्याला शोधणं म्हणजे कठीण काम आहे. पण कंसाचे जे मंत्री आहेत, ते मंत्री कंसाला खुश करण्याचा प्रयत्न करतायत. ते म्हणाले, छे छे महाराज, धीर सोडू नका. तो कुठेही असला तरी 1-2 दिवसाचाच असेल ना, फार मोठा तर झालेला नसेल. आपण आम्हाला आज्ञा करा. आम्ही सर्वत्र हेर पाठवू, गुप्तचर पाठवू, सैनिक पाठवू, मायावी दैत्य पाठवू. अत्यंत कपटी आणि चतुर, शोधण्यामध्ये अत्यंत चाणाक्ष असलेले आम्ही योद्धे पाठवू, पण त्याला शोधून काढू. आणि या एखाद्या दिवसाचे जे मूळ असेल, नवजात बालक सापडतील, तिथे दया माया न करता त्यांना ठाळ करू. तुम्ही चिंता करू नका. तो बालक काही फार मोठं नाही. त्याला शोधणं, घरावगैरे जाऊ, आम्ही घर शोधू. तो मोठा होण्याच्या आतच त्याला नष्ट करून टाकू.
आणि आम्हाला विरोध करण्याची एक विष्णू सोडला तर इतर देवतांमध्ये ती शक्ती नाही. आणि विष्णूचं बल काय आहे? वेद, यज्ञ, गायी, ब्राह्मण यांच्या आधारावरच विष्णूचा जोर असतो किंवा शक्ती असतो. आम्ही या सर्वाचाच नाश करू, यज्ञाचा नाश करू, ब्राह्मणांचा छळ करू, गायींची हत्या करू. झालं. मंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्याने क्षणभर जो रात्रीचा त्याला पश्चाताप झालेला होता, त्यांनी देवकीची वसुदेवाची क्षमाही मागितली होती, त्याचा एका क्षणात विचार बदलून गेला. अनेक बुद्धीचे तरंग क्षणा पालत तिरंग, धरू जाता याचा संग तव तव होतो बाधक. बुद्धी ही व्यवसायिक आहे, ती स्थिर राहत नाही. कंसाला जो रात्रीचा पश्चाताप होता तो मंत्र्याच्या सल्ल्याने सकाळी वाहून गेला आणि त्याने मंत्र्यांच्या सल्ल्याप्रमाणे करायचं ठरवलं. आता काही करा, आता नाशाला सुरुवात, नवीन आता आपण प्रयोग करूया, नवीन उपाययोजना करूया. दुष्टमंत्री, क्रूर राजा आणि अधर्माचा उपदेश, अनियंत्रित सत्ता याच्या जोडीला मायावी अशा सिद्धी ज्यांना आहेत असे हे दुष्ट राक्षस. मग काय पाहायचं? कंसाने जिथे यज्ञ चालले असतील ते नष्ट करण्याची आज्ञा दिली. काही करा, नाश करा, आणि जे बालक तुम्हाला दिसतील 1-2 दिवसाचे नवजात अर्भकांना ठार करा अशी आज्ञा दिली. कंसाचा हा जो प्रयत्न आहे त्याचं एक एक पाऊल अधर्माच्या गर्तेमध्ये खोल खोल जाऊ लागला. मनुष्य एक चूक करतो आणि ती लपवण्यासाठी अजून 10 चुका करतो. कंसाच्या हातून आता अधर्माचा जो काही प्रारंभ झालेला आहे तो प्रारंभ या ठिकाणी अत्यंत दुष्टतेने वागण्याची सर्वांना त्याने आज्ञा केली. मंत्री तर दुष्टच होते, ते राक्षसच होते. त्यावेळेस राजा उग्रसेन होता, पण त्या उग्रसेनाला म्हणजेच कंसाचा पिता हा तेव्हाच राजा होता, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची उग्रता नव्हती. थंडगार झालेला तो कुठल्याही प्रकारची कंसाला नियंत्रित करू शकत नव्हता. स्वतःच्या मुलाला नियंत्रित करता येत नव्हतं. जसं धृतराष्ट्राला करता आलं नाही तसंच उग्रसेनालाही करता आलं नाही आणि सर्व सत्ता कंसाच्या हाती गेली. कंसाच्या या छळाचं प्रमाण वाढलं. त्याच्या आज्ञांनी प्रजेचा छळ सुरू केला आणि त्या संपूर्ण मथुरा राज्यामध्ये एक प्रकारची घबराट सुरू झाली. आता प्रश्न येतोय, पा इकडे झालं मथुरेचा हा विषय, पण भगवान आता गोकुळात सोडून आलेला होता वसुदेव. तिथे काय? नंदाच्या घरी त्याची परिस्थिती तिथे काय होती? गोकुळात नंदाच्या घरी योगमायेचा जन्म तिकडे झालेला होता, परंतु ती योगमाया तिचा जन्म होताच तिथे मात्र यशोदा आणि जे इतर सेवक सेविका होत्या यांना निद्रा लागलेली होती. त्यांच्याही लक्षात आलेलं नव्हतं की काही मूल जन्माला आलेलं आहे. त्यामुळे प्रसूत झाल्याबरोबर ती कन्या आहे का पुत्र आहे हे कोणालाही माहिती नाही. आणि सकाळी मात्र जेव्हा त्यांना जाग आली, यशोदेने आपल्या कुशीत पाहिलं तर तो पुत्र होता. परंतु त्याआधी वसुदेवांनी यशोदेच्या कुशीत भगवंताला ठेवलं व तेथून यशोदेला जी कन्या झाली होती तिला मथुरेत नेलं. ही कन्या म्हणजे कोण? ही सगुण माया.
जिने हा सर्व प्रपंच रचलेला आहे ती परमात्म्याची योगमाया, आणि परमात्म्यानेच तिला त्या ठिकाणी अवतार घेण्याला आज्ञा केलेली होती, सांगितलेलं होतं. ती नाना प्रकारचे खेळ खेळते. जसे डोंबारी खेळ खेळतात तसे या विश्वामध्ये तिचा खेळ चाललेला आहे. तिचा खेळाचा प्रभाव एवढा आहे की ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा तिच्या आज्ञेप्रमाणे, तिच्या इशाऱ्याप्रमाणे खेळ खेळत असतात. सगुण गुण माया आली कोल्हाटी न रंगाया, सगुण गुण माया आली कोल्हाटी न रंगाया. प्रपंचाचा रोविला वेळू, प्रपंचाचा रोविला वेळू, चहुशून्याचा मांडिला खेळू. ब्रह्मा विष्णुजीचे बाळू, ब्रह्मा विष्णुजीचे बाळू, लागती पाया आली कोल्हाटी न खेळाया. सगुण गुण माया आली कोल्हाटी न खेळाया. अर्थ समजून घ्या. प्रपंचाचा मांडिला वेळू. त्या भगवंताला स्वप्न पडलं एकोहम बहुश्याम. बहुश्याम झाला म्हणजे हा प्रपंच उभा राहिला. हा खोटा प्रपंच आहे. हा तसा पहिला अशाश्वत आहे. हा अशाश्वत असा प्रपंच उभा केला. प्रपंचाचा रोविला वेळू, चहुशून्याचा मांडिला खेळू. हा प्रपंच मांडला आणि हिने 4 शून्य घेतले, म्हणजेच ते एका प्रकारचे शून्य. याचा अर्थ ते गोलाकार असलेलं ती एक चिन्ह आहे. जिथून सुरू होतं तिथेच संपतं, त्याला वर्तुळ असं म्हणतात. त्या वर्तुळाला आपण म्हणू शकत नाही हा इथून सुरू झाला आणि इथे संपला, ओळखता येत नाही. चहुशून्याचा मांडिला खेळू. 4 शून्य, ज्याच्यात काही नसतं, ज्याला स्वतःला किंमत नसते, तो शून्य. 4 शून्य कोणतं? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हे जे 4 पुरुषार्थ आहेत, हाच चहुशून्याचा मांडिला खेळू. सर्व आयुष्य मनुष्य एक तर धर्मासाठी घालील, अर्थासाठी घालील, त्याच्या कामना पूर्ण करण्यासाठी घालील. धर्म अर्थ काम म्हणजे त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व आयुष्य घालील. आणि मोक्ष, काही मोक्ष प्राप्तीसाठी सर्व आयुष्य घालून देतात. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 शून्य आहेत. आणि या 4 शून्याचा तिने खेळ मांडलेला आहे. ब्रह्मा विष्णूजीचे बाळू. ब्रह्मा विष्णू महेश या विविध प्रकारच्या देवदेवता तिच्या या खेळातल्या मुलांप्रमाणे असतात. आपण जेव्हा शाळेच्या मैदानावरती लहान मुलं बागडत असतात, खेळत असतात, एकेकाला पकडतो, एकेकाला धरतो, त्याच्यात एक बाद होतो, एक मरतो वगैरे शब्द असतात. वास्तविक कोणी मरत नाही आणि कोणी निर्माण होत नाही. ब्रह्मा विष्णूजीचे बाळू, लागती पाया आली कोल्हाटी न खेळाया. आला गडे निर्गुण कोल्हाटी, सोहम शब्दे ढोलके पिठी. चैतन्याची उघडून दृष्टी, चला जाऊ पहाया आली कोल्हाटी न रंगाया. सगुण गुण माया आली कोल्हाटी न खेळाया. हा निर्गुण कोल्हाटी तिथे हा खेळ खेळतो. ब्रह्मा विष्णू महेश याच्याही पलीकडे उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेति उदारतः यो लोकत्रयम् आविश्य विभर्ते अव्ययेश्वरः. 15वा अध्याय भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये 17वा श्लोक आहे. उत्तम पुरुषस्त्वन्यः तो वेगळाच आहे. परमात्मेति उदारतः तोच परमात्मा, त्यानेच ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर देवदेवता नर नारायण पशु पक्षी नरादय ज्याला आपण म्हणतो ते सर्व रूप तो झाला.
आणि तो सोहम जोपर्यंत या जगामध्ये मनुष्याचं किंवा कोणत्याही प्राणी मात्राचं अस्तित्व असतं तोपर्यंत त्याचं अस्तित्व ओळखण्यासाठी एक खूण असते. ती खूणच आपण लक्षात घेतो. आला गडे निर्गुण कोल्हाटी, सोहम शब्दे ढोलके पिटी. सोहम सारखा श्वास चालू असेल तर मनुष्य, तो प्राणी किंवा तो जीव सजीव आहे असं त्याची ती खूण असते. श्वास बंद झाला, श्वास जेव्हा येत नाही, श्वास लागत नाही, तर तो मृत्यू पावलेला जीव आहे, मृत्यू पावलेला असा ते शरीर आहे असा अंदाज केला जातो. आणि तोच म्हणजे सोहम शब्दे ढोलके पिटी. अहो रात्र हा जो श्वास आपला चालतो तेच त्याचं ढोलक आहे. चैतन्याची उघडून दृष्टी, आणि त्याच्यावरच या शरीराची हालचाल चालू असते. अशी ही चैतन्याची या योगमायेची लीला आहे. कोलाटीन बैसलिसे डोळा, जाणे गुरुपुत्र तो विरळा. एका जनार्दनी लीळा, जाती वर्णाया, आली कोलाटीन रंगाया. सगुण गुण माया, आली कोलाटीन रंगाया. अशा प्रकारची ही योगमाया गोकुळामध्ये प्रकट झालेली होती. आणि त्याच वेळेस तिथे देवकीचा आधीचा जो पुत्र होता वसुदेव देवकीचा, तो रोहिणीच्या उदरातून त्याचाही जन्म झालेला होता. परंतु त्या या सर्व गोष्टी गुप्त होत्या. अत्यंत गुटगुटीत सुदृढ गौरवर्णीय असा हा पुत्र, जी रोहिणी यशोदेची सखी होती आणि त्या गोकुळामध्ये राहत होती, तिच्याच या रोहिणीच्या उदरी भगवान बलराम म्हणून त्यांचा प्रकटीकरण झालं. आणि तिथे गोकुळात आता परिस्थिती काय आहे? इकडे वसुदेव येऊन गेले, कंसाकडे आता अशी परिस्थिती झाली, त्यांनी आज्ञा केली. परंतु गोकुळातली परिस्थिती काय आहे? आज गोकुळ, या गोकुळाची परिस्थिती होती की वसुदेवाने जेव्हा भगवान त्या ठिकाणी यशोदेच्या कुशीमध्ये ठेवले आणि आता जी पहाट होणार होती, जी उषा देवता होती, त्या उषा देवतेने गोकुळावर एक वेगळंच असं शीतल आणि सुखाची अशी तिने छाया केलेली होती. अत्यंत प्रसन्न अशी ती उषा प्रभात, त्यावेळी श्रीराम उषा देवता आकाशात प्रकट झाली. येणारी प्रभात ही युगायुगातून होणार होती. आज उषा देवता गोकुळावर प्रसन्न होती. उषाने आचल फैलाया, फैले सुख की शीतल छाया. उषाने आंचल फैलाया, फैले सुख की शीतल छाया. नीचे आंचल के, नीचे आंचल के, ज्योति कलश छिलके, ज्योति कलश छिलके. पात पात बिरवा हरियाला, पात पात बिरवा हरियाला. धरती का मुख हुआ उजाला, धरती का मुख हुआ उजाला. सच सपने कल के, सच सपने कल के, ज्योति कलश छिलके, ज्योति कलश छिलके. वे गुलाबी लाल सुनहरे
रंग दल बादल के ज्योति कलश छिलके ज्योति कलश छिलके ज्योति यशोदा धरती गैया ज्योति यशोदा धरती गैया नील गगन गोपाल कन्हैया श्यामल छवि छिलके श्यामल छवि झलके ज्योति कलश छिलके ज्योति कलश छिलके. सर्व गोकुळावर उषा देवतेने आपली शीतलची छाया सुखद सुगंधित असा तो वायूच्या वेगाने आणि याच्याने गोकुळ अत्यंत आनंद घालवतो. ही जी पहाट होती ती युगायुगातून होणार होती आणि त्यामुळे आज गोकुळाचं जे सुख आहे ते मोठं विचारात घेण्यासाठी होतं. यशोदेला पुत्र झाला ही वार्ता सर्व गोकुळामध्ये पसरली आणि काय विचारता काय आनंदात. जेव्हा यशोदेने आपले नेत्र उघडले योगमायाचा पडदा बाजूला झाला, योगमाया चालली गेली आणि भगवान तिच्या कुशीमध्ये तिने पहुडलेले पाहिले, डोळे उघडले. तेव्हा तिची अवस्था काय झाली असेल. यशोदारानी हळूच उघडी लोचने दीपून जाय माया स्वतः पुत्र दर्शने. पहिल्यांदा पुत्र पाहिला. यशोदारानी हळूच उघडी लोचने दीपून जाय माया स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला कृष्ण जन्म लाग सखे कृष्ण जन्मला कृष्ण जन्म लाग सखे कृष्ण जन्मला. पुष्पांजली फेकी कुणी कुणी भूषणे पुष्पांजली फेकी कुणी कुणी भूषणे. हास्याने लोपविले शब्द भाषणे हास्याने लोपविले शब्द भाषणे. वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला. कृष्ण जन्म लाग सखे कृष्ण जन्मला कृष्ण जन्म लाग सखे कृष्ण जन्मला. अत्यंत आनंद गोकुळात सुरू झाला. आपण गोकुळाच्या आनंदामध्ये सहभागी होतो आहे ही भावना मनामध्ये निर्माण करा. मानसिक भावना निर्माण करा. गोकुळात काय आनंद झाला न्या आपल्या मनाला तिथपर्यंत घेऊन जा. आपलं मन घेऊन जा, आपली बुद्धी घेऊन जा, आपलं चित्त हे सर्व घेऊन जा गोकुळात. आपणही त्या आनंदात सहभागी व्हा. साऱ्या गोकुळामध्ये मोठा उत्सव साजरा करण्यात आला आणि त्यावेळेस परिस्थिती अशी होती. गोकुळाचं जे सुख होतं गोकुळीच्या सुखा अंत नाही पार लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे कथा करती गाती गाणे कथा करती गाती गाणे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. राधारमण हरी गोविंद बोलो राधारमण हरी गोविंद बोलो. गोविंद बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. अत्यंत आनंद
साऱ्या गोकुळ आज आनंदाने नाचत होतं, बागडत होतं. पुत्र झाला. नंदाला बऱ्याच दिवसापासून पुत्र नव्हता. किती देखना त्रैलोक्याचं धन आज तिथे प्रकट झालेलं होतं. पुत्र झाल्याची वार्ता समजताच ब्राह्मणांची पूजा करण्यात आली. नगर शृंगारलं गेलं. दाने देण्यात आली. ज्याच्याजवळ जे होतं ते त्यांनी न्योछावर करून टाकलं. दानात देऊन टाकलं. मंगलवाद्य वाजत होती. दारापुढे रस्त्यावर मंदिरांच्या जवळ जे झाडाखालचे ओटे होते तिथे सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या. पुष्परचना करण्यात आली. तोरणे, वस्त्रभूषणे यांनी सर्व शोभाच वाढली. गाई, बैल, वासरे, गोठे, गया दुधाची भांडी सारं काही शृंगारलं गेलं. गल्ली गल्लीतून सुगंधी द्रव्याचा सडा टाकला गेला. सुवास दरवळत होता. जिकडे तिकडे अत्यंत प्रसन्न आणि अत्यंत मनमोहक असा सुगंध पसरलेला होता. अबीर, गुलाल, तुळशीच्या मंजिऱ्या, गोकुळात सर्वच असं ते गोकुळ दिसत होतं की जणू इंद्रपुरी सुद्धा त्या ठिकाणी फिकी पडावी अशी होती. गवळण सांगे गवळणीला. एकमेकाला विचारताय, अरे एवढा आनंद कशासाठी? गवळण सांगे गवळणीला, यशोदेसी पुत्र झाला. गवळण सांगे गवळणीला, यशोदेसी पुत्र झाला. एक धावी एकी पुढे, एक धावी एकी पुढे, एक वाटी सुंठवडे. सुंठवड्यांचं वाटप सुरू झालं. कोणी जे असेल, कोणी सुंठवडे वाटतायत, कोणी लाडू वाटतायत, कोणी पेढे वाटतायत. ज्याला जो आनंद होतो तो त्याच्या त्या कृतीतून प्रकट होत होता. एक धावी एकी पुढे, एक वाटी सुंठवडे. गवळण सांगे गवळणीला, यशोदेसी पुत्र झाला. वान भरोनिया ताटी, वान भरोनिया ताटी, यशोदेच्या घरी दाटी. तबकामध्ये सुवर्ण तबक आहेत, फुलं आहेत, वाहन आहे आणि सगळ्या त्या गोकुळच्या स्त्रिया धावतायत. कुठे? सांगतायत गवळण सांगे गवळणीला, आणि यशोदेसी पुत्र झाला. वाने भरोनिया ताटी, यशोदेच्या घरी दाटी. यशोदेच्या घरामध्ये स्त्रियांची नुसती दाटी झाली. उंच माना करून पाहतायत. त्या बाल ब्रह्माचं रूप आपल्या डोळ्याला दिसावं म्हणून. अरे हे सामान्य जीव, सामान्य स्त्रिया नव्हत्या, तर या स्वर्गातल्या देवता होत्या. असं रूप त्यांना कधी पाहायला मिळालं नव्हतं. आणि त्यामुळे माना उंच करून करून ते रूप निहाळतायत. ऐसी गलबला झाली, ऐसी गलबला गलबला झाली, दासी जनी हेल घाली, दासी जनी हेल घाली. गवळण सांगे गवळणीला, यशोदेसी पुत्र झाला. गवळण सांगे गवळणीला, यशोदेसी पुत्र झाला. युगायुगातून ही युगायुगातून आजचा तो सकाळचा तो दिवस या ठिकाणी. आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की आज मात्र आजचा दिवस हा सामान्य दिवस नाही, हा सोन्याचा दिवस आहे. सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला, सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला. नाम आठविता रूपी प्रकट पैझाला, गोविंदाने तुझे ध्यान लागो मना.
गोपाळा रे तुझे ध्यान लाग मैना. आज सोन्याचा दिवस आणि अमृताचा वर्षाव व्हावा, अमृताचा घणू आज त्या ठिकाणी वर्षाव त्याचा होतोय. आतापर्यंत आम्ही फक्त परमेश्वराचं नाम घेत होतो, पण त्याची प्रकट अवस्था, त्याचं सगुण स्वरूप आम्हाला पाहायला मिळालं नाही. गोकुळाच्या लोकांची मनातली भावना आहे. आम्ही नामाचं स्मरण करतो. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. हे फक्त नाम घेत होतो, परंतु आज तो नामाचा जो महिमा आणि भक्तीचा महिमा ज्याचा आम्ही नाम घेत होतो तोच प्रकट झालेला आहे, तो साक्षात प्रकट झालेला आहे. नाम आठवीता रूपी प्रकट पै झाला. तोच ज्याचा आम्ही नाम घेत होतो तो परमात्मा आता सुंदर ते रूप घेऊन तो उभा आहे आणि आमच्या समोर प्रकट झालाय, आमच्या समोर प्रकट झालाय. गोविंदा रे तुझे ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना. आता तू प्रकट झालेला आहे, मुखात नाम आहे, डोळ्यासमोर तू आम्हाला दिसतो आहे. आता आम्ही तुला एक क्षणभर सुद्धा विसरणार नाही, एक क्षण सुद्धा तुला आम्ही नजरेसमोर आणि मनातून बाजूला करू शकत नाही. अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना, नाम आठवीता प्रकट झाला. अशा प्रकारे इथे चालले आहे. तनु मन जी शरण विनटलो पायी, बाप रखुमा देवी वरा वाचुनी अनुने काही. बाप रखुमा देवी वरा वाचुनी अनुने काही. फक्त तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला, सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला. नाम आठवीता रूपी प्रकट पै झाला, सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला. आज हा सोन्याचा दिवस आहे. हे बाल स्वरूप त्या गोपिका पाहत आहेत आणि गोकुळात जी धांदल झाली, आज आनंदाच परमोच्च सीमा आनंदाने गाठलेली ती मनातला आनंद, त्याला सीमा नव्हती. सुंदर, तरुण, लहान, थोर, वृद्ध सर्व आपापल्या परीने नटून टटून यशोदेला भेटण्यासाठी आणि तिचा तो लल्ला पाहण्यासाठी अनेक प्रकारच्या भेटी घेतल्या आणि ते जाऊ लागले. त्यांच्या हातात रेशमी जरतारी वस्त्रांनी झाकलेली सोन्या चांदीची अशी ताट होती. घाईघाईने त्या धावत पळत होत्या. त्या गोपिका त्यांच्या केसांमध्ये जी काही फुलं वेण्या होत्या, त्या वेण्यांची फुलं रस्त्यावर पसरत होती. त्या स्त्रियांचं त्यांचं अलौकिक असं सौंदर्य होतं. त्या मृत्यूलोकीच्या स्त्रिया नव्हत्या, त्या मृत्यूलोकीच्या नव्हत्या, त्या स्वर्गातल्या देवता होत्या. त्यांच्या केसात माळलेली जी फुलं होती ती खाली पडत सुरडली तरी टवटवीत राहत, पुन्हा टवटवीत होत. कारण ती फुलं सुद्धा स्वर्गातल्या कल्पतरूची फुलं होती. सर्वत्र सुगंध. आणि या भगवंताचं कार्य करण्यासाठी भगवंताने जी आज्ञा केली होती, ब्रह्मदेवाने सांगितलं होतं देवतांना की जा तुम्ही गोकुळाच्या आसमंतामध्ये निरनिराळं रूप घेऊन राहा. मग त्याच्यातल्या काही स्त्रिया झाल्या, काही ऋषीमुनी झाल्या, ज्यांना मधुरा भक्ती करायची होती त्यांनी त्या ठिकाणी स्त्रियांचं रूप धारण केलं. काहींना नुसतं तटस्थतेने भगवंताची लीला पाहायची होती, त्यांनी वृक्षांचं रूप धारण केलं. ज्यांना छुमछुम नाचायचं होतं, फक्त उडी मारायची होती, पाहायचं होतं वरून देव कसा दिसतो, बाजूने कसा दिसतो, त्यांनी पक्ष्यांचं रूप धारण केलं.
आणि काहींनी आपल्या भावाचा जो मधुर भाव होता त्या मधुर भावाला सुगंधाचं रूप देऊन पुष्पाचं रूप धारण केलं आणि गोकुळातल्या त्या आसमंतामध्ये या फुलांना म्हणजे झाडांना फुलं येऊ लागली. ज्यांनी अत्यंत मधुर असा भाव आपला भक्तिभाव होता तो भगवंताला मिळावा म्हणून फळांचं रूप आणि तो रसभाव त्यांनी घेतला. ते फळं झालीत, कोणी पुष्प झाली, कोणी पशु पक्षी, जे त्यांना शक्य होतं ते सर्व रूप घेऊन गोकुळामध्ये प्रकट झाली होती. हे स्वर्गातले होते. रामचंद्र के काज सवारे, तसं ते वानर राम अवतारामध्ये भगवंताच्या सेवेसाठी आले होते, तसे हे या भगवंताच्या सेवा करण्यासाठी आले होते. त्या गोपी म्हणजे उच्च कोटीतले योगी होते, सिद्ध होते, भक्त होते, देव, किन्नर, विद्याधर, गंधर्व आणि भगवान विष्णूच्या कार्यासाठी ते आधीच गोकुळामध्ये त्यांनी अवतार धारण केलेला होता आणि भगवंताची वाट पाहत होते. केव्हा येईल भगवंत? सगुण साकार मनुष्य देहधारी विष्णूच्या संगतीमध्ये ती नवविधा भक्तीचं महात्म्य, भगवंताची जी नवविधा श्रवणम कीर्तनम वंदनम अर्चनम दास्यम या नवविधा भक्तींचं प्रकटीकरण करण्यासाठी, त्याचं महात्म्य वाढवण्यासाठी हे सर्व या गोकुळाच्या भूमीमध्ये त्यांनी देह धारण केला होता. आणि विष्णूंनी त्यांची योजना केली होती. आता नंदबाळाचं कौतुक करण्यात माधुर्य, वात्सल्यता, मैत्री, सख्यभाव यांनी वाटा धारण केल्या, भक्तीच्या वाटा धारण केल्या. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. ज्या हनुमंताच्या शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. त्या भक्तीच्या ज्या नवविधा भक्ती होत्या, त्या नवविधा भक्तीच्या वाटा कोणत्या मार्गाने आपण भगवंताची सेवा केली पाहिजे, त्या नवविधा भक्तींनी इथे गोकुळामध्ये वाटा धारण केल्या. गोकुळ या गोपींच्या रूपाने, वृक्षांच्या रूपाने, फलांच्या रूपाने, अशा तऱ्हेने ही भावभक्तीची अमृतधारा गोकुळामध्ये वाहत होती. आनंदोत्सव सुरू झाला. याच्यात बरेच दिवस निघून गेले. नंद के घेरा आनंद भयो, जय कन्हैया लाल की. हाती घोडो पालखी, जय कन्हैया लाल की. सगळीकडे आनंदी आनंद, सगळीकडे आनंद आनंद झाला. आता दिवस पुढे सरकत होते आणि एक दिवस नंद बाबा मथुरेला आपल्या राज्याचा किंवा आपल्या गावाचा कर देण्यासाठी मथुरा मंडलात गेले. कारण गोकुळ हे त्या मथुरा मंडलातलाच एक भाग होता. वार्षिक कर देण्यासाठी गेले. नंद त्याच कामासाठी गेले. आता गोकुळामध्ये वसुदेव आणि देवकी यांना कंसाने मुक्त केलेलं होतं. नंद आला आहे ही वार्ता वसुदेवाला समजली. वसुदेवाला समजली आणि वसुदेवाने नंदाला त्या ठिकाणी वाचारण केलं. नंद आला, नंदाने भेट घेतली. वसुदेवाने नंदाचं अभिनंदन केलं. वसुदेव म्हणाले, नंदा तू माझा मित्र आहेस रे. मला माहिती आहे तुला बराच काळ तुझ्या संसाराला झाला, पण तुला संतान नव्हतं. आता त्याला पुत्राचा लाभ झाला आहे. कोण सांगताय? वसुदेव नंदाला सांगतायत. पुत्र तर वसुदेवांचा आहे, पण नंदा तुला बऱ्याच काळानंतर हा पुत्र लाभ झाला आहे. आता तुझ्या घरात सर्वत्र आनंदी आनंद आहे, पुत्र आहे. आता तुझं घर कसं आनंदाने गोकुळ ज्याला म्हणतात ते खरं गोकुळ म्हणजे मुलाबाळांनी, पशुपक्ष्यांनी, गाई गुरांनी भरलेलं जे घर असेल तेच खरं गोकुळ. त्यालाच गोकुळ म्हणतात. तिथे बाह्य वस्तूला महत्व नाही, तर आंतरिक प्रेमाला महत्व ज्या घरात असेल त्यालाच गोकुळ म्हणतात. पुत्रम पौत्रम धनं धान्यम हस्तश्वादी गवेरथम प्रजानां भवसि माता आयुष्मंतम करो तुमे. धनमग्नि धनं वायु धनं सूर्यो धनं वसुः
नंदा तुला हे सर्व प्राप्त झालंय. आणि स्वतः अंतर्मुख झाले वसुदेव. नंदा काय सांगू रे, अरे माझे सर्व पुत्र या कंसाने ठार केले रे. या विश्वामध्ये त्याच्यासारखा कोणी क्रूर नसेल. तुझी आणि माझी भेट खरंच दुर्लभ होती. अशा इकडच्या तिकडच्या गप्पा दोघांमध्ये झाल्या. वसुदेवाने परत विचारलं, नंदा जाऊ दे आता त्या गोष्टी. रोहिणी कशी आहे? मी तिचा सर्व भार तुम्हा दोघांवर म्हणजे यशोदा आणि तुझ्यावर टाकलेला आहे. माझा तो पुत्र, रोहिणीचा पुत्र, तो कसा आहे? सुखात आहे ना? मला त्याची चिंता नाही, कारण तुम्ही त्याचे पालक आहात. इथेही कंसाची आता भीती आहे. कंस शोध घेतोय नव जात अशा अर्भकांचा. आता तुम्हीच त्यांचे माता पिता. तुम्ही ओ माता पिता तुम्ही हो, तुम्ही ओ बंधू सखा तुम्ही हो. नंदा तूच त्यांचा माता पिता. असं इकडे तिकडे बोलणं चाललंय. आणि नंदा तुझा मुलगा कसा आहे हे शेवटी विचारलं त्यांनी. त्याच्या आधी एक शब्द त्यांच्या मुखात येत होता, तो माझा मुलगा कसा आहे. पण लागलीच शब्द मागे घेतला, नंदा तुझा मुलगा कसा आहे. यशोदेच्या जवळ वसुदेव सोडून आलेले ते आता ते एक धर्म संकट मुखावर येऊन पडलं. तो प्रकट करू शकत नव्हता. स्वतःच्याच पुत्राला तो औपचारिक शब्दामध्ये नंदाजवळ वसुदेव त्याची चौकशी करतायत. आणि नंदाने जे वर्णन करायला सुरुवात केली आहे तो भावविभोर झाला. भावविभोर झालाय. राजस सुकुमार मदनाचा पुत्रा रवी शशी कळा लोपलिया. भावमग्न झाले. त्या भावमग्नतेमध्ये तो आपल्या त्या बाळाचं म्हणजेच नंद बाळाचं, आता आपण त्याला नंद बाळाच म्हणणार आहोत, याचं वर्णन करतो आहे. वसुदेव ऐकून अत्यंत त्यांचे कान तृप्त होते. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा, ते मज विश्रांती देई देवा. मी डोळा भरून रूप पाहू शकत नाही, पण कान भरून स्तुतीत ऐकू शकतो. आणि नंदाने सर्व त्याची स्तुती सांगितली. त्याचं रूप, त्याचं देखणं, त्याचं हसणं, त्याचं ओठ चोखणं, हे सर्व नंद सांगतायत. ऐकल्यानंतर वसुदेव कृतकृत्य झाले, धन्य झाले. आणि त्यांनी आठवण करून दिली वसुदेवाने, अरे नंदा सावध राहा, सावध राहा. तर कंस अत्यंत दुष्ट आहे. त्याने फरमान काढलेला आहे की जे 1-2 दिवसाच्या आतमधले बालक असतील, 6 महिन्याच्या आतमधले बालक असतील, त्या सर्वांना ठार करण्याचे आदेश त्यांनी या दुष्टांना दिलेला आहे, ही माहिती दिली आहे. आता तू नंदा इथे जास्त वेळ थांबू नको, गोकुळात जा आणि लहान मुलांना जप रे बाबा, काळजी घे, त्यांना एकटं सोडू नका, कारण कंसाचा धोका आता वाढलेला आहे. म्हणून त्याची अत्यंत काळजी घ्या. त्याचीच नव्हे तर गोकुळातल्या सर्व मुलांची काळजी घ्या, असा वसुदेवाने नंदाला तो निरोप सांगितला. नंद बाबा तिथून निरोप घेऊन गोकुळाकडे परतलेले आहेत. आणि गोकुळाकडे परतत असताना त्यांच्या मनामध्ये चिंतन चाललेलं आहे. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, नमो नारायण नमो नारायण नमो नारायण. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय.